जाऊ तिथे खाऊ या आपल्या फूडी शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण आलो आहोत कुठे? या रंगीबेरंगी बाटल्या पाहून तुम्हाला कळतच असेल आपण आलो आहोत चौपाटीवर, कारण गोळा हा प्रामुख्याने तिथेच खाल्ला जातो अशा पद्धतीनं. त्यामुळे चौपाटीवर आलोय, जुहू चौपाटीवर, आणि आजचा शो चौपाटीवर लागणार आहे तो कोणासोबत? तर आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी 1ची विजेती मेघा धाडे आपल्या बरोबर चौपाटी फिरणार आहे. तब्बल 12 वर्षांनी ती इकडे येते आणि खूप एक्साइटेड आहे आणि मला वाटतं ती आली, चला जाऊया तिला आणायला. तू जुहू चौपाटी बोललीस म्हणून मी पण एक्साइटेड होते आणि मी खूप दिवसांनी येणार आहे. मी जुहू चौपाटीला आले ऑलमोस्ट 12 वर्षांनी. हो, 12 वर्षांनंतर. आणि तुझ्या पद्धतीने पटकन खाऊ तिथे जाऊला कुठे जाऊया ग? मी बुक करते कुठेतरी हॉटेलचं कोलॅबोरेशन वगैरे. तू लगेच म्हणाली नको नको आपण जुहू चौपाटीला जाऊया. म्हणजे ते कनेक्शन 12 वर्ष यार. साक्षी जेव्हा खूप छोटी होती ना तेव्हा मी साक्षीला इकडं घेऊन यायचे. आता किती असं वाटतं एक तप उलटला ना. बघ आज वीकडे झाला आपण आलो इथे, पण गर्दी बघ म्हणजे कुठून येतात लोक. पूर्वी इतकी गर्दी नसायची ऍक्च्युली. नाही ना, आता खूप वाढली आहे. मीच इतक्या वर्षांनी बघतीये. बरं सांग मला, इथे आपण आता जाऊ तिथे खाऊ शो आहे अभिजात मराठी फिल्मीवर. आणि मी सगळ्यांना कुठे कुठेतरी हॉटेलमध्ये घेऊन जाते कुठला तरी. मग सगळेजण आपल्या आवडीचं सांगतात. मला कोकणी खायचंय, मला शाकाहारी खायचंय, मला मांसाहारी खायचंय. आज तू जिथे आम्हाला आणलेस तिथे मला बघ असं टेम्पटिंग होतंय. माझा कल सगळं चटपटी. माझा कल हा नेहमी व्हेजिटेरियन फूड कडे जरा जास्त आहे. त्यामुळे आणि मला ऑलवेज हे असं खट्टा मिठा अगदी चौपाटीवरच्या गोळ्यापासून ते अगदी पावभाजी, तवा पुलाव अँड ऑल दॅट हे सगळं आवडतंच. पण बीचवर भुट्टा वगैरे पण मिळतो. नंतर बीचवर बघ एक हे मिळतं काय ते हिरव्या चण्याची ती ही मिळते ना ग, हिरव्या चण्याची उसळ टाईप काहीतरी. ते बनवतात ते ना सगळं टाकून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हे. आफ्टर लॉंग टाइम हे एवढे मोठे मोठे तवे भाई. 12 वर्ष मुंबईत राहून 12 वर्षांनी यु नो. हे जेव्हा बिग बॉस मध्ये होती तेव्हा बिग बॉस मध्ये असताना ना मी बिग बॉसच्या घरात असताना म्हणाले होते की बाहेर गेलो ना की सगळ्यात पहिले जुहू बीचला जाऊ, तिकडे पावभाजी खाऊ, हे खाऊ ते खाऊ. आणि काही जमलं नाही. त्याला पण आता 8 वर्ष झाली. तेव्हाचा ड्यू आता कम्प्लीट करते. पण आपण मुंबईत राहून आपण खरंच आपल्या समुद्राचा आनंद हवा तसा घेत नाही. आपण इतके बिझी असतो आपल्या कामामध्ये. आणि आता इतक्या चौपाट्या पण सगळ्या गर्दीमय झालेल्या आहेत की आपल्याला तिथे जाणं असं वाटतं नको यार गर्दीत. पण ही मजा असते. आय नो. आता बघ दोघी गोष्टींची एक ब्युटी आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या गावी जर आलीस तू गणेशगुळ्याला तर रत्नागिरीत गणेशगुळ्याला तुला बीच एकदम वर्जिन बीच मिळेल. तिथं एक चिट पाखरून असतं, स्वच्छ सुंदर बीच. पण तिथं खायला प्यायला काय मिळणार नाही. मग त्यासाठी आम्ही घरून मस्तपैकी काहीतरी बनवून नेतो. आम्ही हायटी बीचवर करतो मस्तपैकी भजी वगैरे असं सगळे आयटम बनवून बीचवर जाऊन तिथं आम्ही चहा कॉफी आणि भजी असं सगळं खातो. इथं आल्यानंतर तुम्हाला बीच मोकळा मिळत नाही, खूप गर्दी दिसते. पण या सगळ्याची मजा आहे. तू बरं सांग, आता आपण बोलतोच आहे पण मला सांग काही खाण्याच्या आधी समुद्र बघूया चल. पण आता भरती आहे समुद्राला आणि समुद्र अगदी आपल्याला भेटायला इथपर्यंत आलाय. एक्झॅक्टली. अरे ग काय सांगते हा, समुद्र इकडे आलाय, इथपर्यंत आलाय. व्हॉट? वाळू कुठे गेली? भरती आहे. आते 5 मिनट में आते खाने के लिए आए. अय्या मस्त. हा जुहू बीच आहे. मला ओळखायलाच येत नाहीये. मला विश्वासच बसत नाही की मी जुहू बीचला आली आहे. तू असा बोटिंगचा आनंद घेतलास कधी? म्हणजे नाही मुंबईत हा गेटवे ऑफ इंडियाला है ना. गेटवे ऑफ इंडियाला एकदा आम्ही कोजागिरी केली होती.
कोजागिरी करायला आम्ही आत समुद्रात गेलो होतो. ओ काय जेट्टी, त्या जेट्टीच्या जातात तशा ह्याच्यातनं का नाही जेट्टी? आम्ही एक प्रायव्हेट यॉट आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी आम्ही हो. डिसाईड केलं होतं. आम्ही एक प्रायव्हेट यॉट बुक केला होता आणि त्या प्रायव्हेट यॉट मधून आम्ही असं समुद्रात जाऊन तो चंद्र, कोजागिरी, Wow, मस्त. मसाला दूध अँड ऑल ते सगळं मजा केली होती. ते मला पण हे बघ आणि आता थोड्याच वेळात सूर्यही आपला सूर्यास्तही होईल. आपल्याला सनसेट पाहायला मिळेल, सूर्यास्त पाहायला मिळेल. मला खरंच असा विश्वास बसत नाहीये की मी जुहू बीचवर आहे आता. कारण मी बघितलेला जुहू बीच हा नाहीच आहे. खाली असतं ना ग, रिकामं असायचं ना. मला ऑनेस्टली एवढी गर्दी नाही आवडत आहे. नाहीच आवडत अगं पण आहे. ही आज कमी आहे. सॅटर्डे संडे इथे गर्दी असते, पूर्ण भरलेलं असतं. हे पूर्ण असं गच्च भरलेलं असतं. मी आज म्हटलं चला वीकडे आहे तर काही एवढी फार गर्दी आता नाही. मे महिना, आज एप्रिल, आणि हा मुलांना समुद्र सुट्ट्या इथपर्यंत पडल्या आलाय. बघ. तू आठवतेस का 10-15 वर्षापूर्वी समुद्र असा खूप नाही, लांब नाही, असायचा ना. मला आठवतंय की केवढा मोठी ती हे असायचा समुद्र किनारा लांब पर्यंत फिरायला मिळायचं आणि फिरायला आता मिळायचं. समुद्र इथपर्यंत आलेला आहे. पावभाजीचा सुगंध आलेला आहे. आहा वाऱ्यासोबत. मला समुद्राची मजा लुटता येईल असं तर काही दिसत नाहीये. खाय प्यायची मजा लुटूया. मी विचार केला होता आपण मस्तपैकी बीचवर एक छोटासा वॉक करू आणि चाल असं इथून जाऊया, आपण जाऊ शकतो. अगं जाऊ. गर्दी पण बघ किती आहे. हवा तसा स्वच्छ नाहीये समुद्र किनारा. त्यासाठी आपण आपल्या गावी जाऊया गणेशगुळ्याला, रत्नागिरी. रत्नागिरीला. खरंच ये ना. कधी येतेस? निश्चित मला ते बोलायचंय तुझ्याशी. ते बोलू खाने आपण. पिणे का ढूंढते चल. Yes. सो आज आपण हा एपिसोड करतोय खरी, फक्त माझ्या आईने बघायला का? नको. बाई लहानपणी गोळे वगैरे खायचे लहानपणी मी गोळे खायची. असणारच म्हणजे. मला लगेच खास टॉन्सिलचा त्रास आहे हा, त्यामुळे हा, मला गोळा खायची, दुसऱ्या दिवशी आजारी पडायची. जे आई मला धपाधप मारायची ना की तू काय खाल्लं, गोळा खाल्ला, हे खाल्लं, ते खाल्ला. आज मूळची पण कुठली? जळगाव जळगाव. ऑब्व्हियसली. आणि जळगावला इतक्या उन्हाळ्यामध्ये तर गोळ्याच्या गाड्या आणि काय विचारायलाच आणि तो नको. आनंद असतो गरमीमध्ये थंड काहीतरी मी खाण्याचा. आताही गोळा खूप वर्षांनी खाणार आहे. वाव, हे खूपच बघ वर्षांनी. हे असं कलरफुल बाटल्यामध्ये. म्हणजे Empty व्हायला आज मी 12 वर्षांनी इथे आली, पण खरंच मी 12-1 वर्ष झाली असतील मी स्ट्रीट फूड नाही खाल्लंय. काय बोलतेस? नाही खाल्लंय मी आज आफ्टर अ लॉंग टाइम. आता कधी जेव्हा डिसाईड होतं की कुठेतरी हा. काहीतरी एखाद्या ट्रीटला जायचंय, कोणाचा बर्थडे करायचा आहे, काय करायचंय, ऑब्व्हियसली वी गो टू 5 स्टार्स ओनली. सो ही मजा मिस आउट करतो आपण. So हे आज आपण पूर्ण वसूल करू. अख्खा Yes. जुहू बीच गाजवून टाकूया आपण. आणि आपले दादा मराठीच आहेत. अरे दादा, मराठी कळतं त्यांना. कालाखट्टा हवाय आम्हाला एक. मराठीच मस्त मला कालाखट्टा द्या आणि भरपूर त्याच्यावरती मसाला टाका. कालाखट्ट्याची मजा विदाऊट मसाला नाही आहे. वाव. मला सांग, लहानपणी बेसिकली आपल्या आवडीनिवडी ज्या असतात त्या हळूहळू मोठ्या होऊन असं बदलत बदलतात. जातात. येस. तुझ्या काय होत्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, कशा होत्या? ऑनेस्टली माझ्या लहानपणी पण खाण्यापिण्याच्या आवडीनं याच होत्या असंच. आणि आता एवढी मोठी झाली आहे तरी याच आहे. पण मला सांग, पूर्वी ना शाळेच्या बाहेर बघतो बोरवाला आणि ते असे असायचे बघ, बोरं वगैरे आणि ते हा, काही मला तर खूप वेगवेगळं आवडायचं ते घेऊन सगळं. यायचे. चिक्की विकी मिळायची हा, हा, हा. माझ्या ते शाळेच्या कॅन्डी बाहेर ना. मिळायची, त्याला पण गोड असं ते चिंचेचं हे आता आता असायचं. ते चिंचेचं लावलेली ना हा. तशी एक याच्यामध्ये पॅकेटमध्ये येते. Yes. आय स्टील बाय इट. मला अजूनही ते आवडतं. ती मला मजा ना होती. सगळं आंबट चिंबट आणि असं तोंड होणाऱ्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. मला कालाखट्टा. जळगाव मध्ये तू असले लहानपणी तुझं गेल्यामुळे मला सांग, जळगाव मध्ये जी वाव आलं. तू काय घेणार आहेस? Same ना? सेम 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 सेम. मला सांग, जळगाव मध्ये ते स्पायसीनेस असतो तो जेवणाचा बाई, एक ठसका असतो. झणझणीतपणा तू मुंबईत आल्यानंतर बदलला की ऍज इट इज तो कॅरी केलाय तू स्वतः? थोडा माइल्ड झालाय. म्हणजे स्पायसीपणा तिने कॅरी केला. कॅरी आहे. बघितलं. तिखट मला आवडतंच. तिखट मिखट गोष्टी आवडतातच. पण हा थोडासा कमी झालाय किंचित, जास्त नाही. हा. आजही मला जेवणात ना ताटामध्ये ठेचा लागतोच. हो, म्हणजे मला- आपला मिरचीचा जो झणझणीत झणझणीत तिखट मिरचीचा ठेचा मला ताटात लागतो. मला
लाल मिरचीचं चटणी लागते, लोणची लागतात, पापड लागतात. हे सगळे आयटम मला ताटात लागतातच. मी आम नॉट मला ना गोडाची आवड नाहीये फार. चिअर्स. चिअर्स आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पण. हे भारी आहे. हे जर माझी मुलगी बघेल आज खाताना, वा, मला आईची आठवण येते, तुला मुलीची आठवण. मला देत नाही आणि तू खातेस. विचार कर काय दहशत असेल आईची, की आजही गोळा खाताना मला आईची आठवण येते. यम्मी. हा, सुख सुख. वाव, मी माझ्या पर्सचं मग काय करून घेतलंय. टिश्यू. हे सगळं असं कळलं पाहिजे ना, आपण खाल्लंय काय खाल्लंय. मी माझ्या मुलीला सांगितलं नाही येताना, नाही मागे लागली असती. साक्षी 100%. मला कोणी योग्य कंपनीच मिळाली नाही इतक्या वर्षात बाहेर काढू नकोस आणि असंच ठेव आणि असं कर, म्हणजे पडणार नाही. मी अशी ट्रिक हे केलेली, आता तो ड्रेस खराब होतो. यम्मी. आज डाएट वाएट कॅलरीज मोजायच्याच नाही काही. मला सांग, मुंबईमध्ये असे आणखीन कुठले अड्डे आहेत जे तुला स्पेसिफिक, तू जुहू चौपाटी आता म्हणालीस, पण जिथे तू वेळ काढून जातेस? कारण फूड हे फक्त काही आपलं भूक भागवण्यासाठीच हे नाहीये, तो एक आनंद आहे, ती एक आपले इमोशन जोडलेले असतात. तर असं मुंबईतली काही ठिकाणं जी तुला बोलावतात आपल्याकडे भूक लागली की ना, मला ऑलिव्ह माहिती आहे तुला, बँड्राचं. ऑलिव्ह मधला मला ब्रंच फार आवडतो. आय स्टील रिमेंबर जेव्हा मी हिंदी सिरियल्स करायची तेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स आहे ना, संडे ब्रंच करता ऑलिव्हला जायचो. तिथलं इटालियन खायचो. मला इटालियन इतर ठिकाणचं फार आवडतच नाही. आय गेस मला ऑलिव्हचंच इटालियन जास्त आवडतं. सो इटालियनसाठी ऑलिव्ह ऑफकोर्स. आणि चायनीज खावंसं वाटलं तर मग मेनलँड चायना, अंधेरीतच आहे इन्फिनिटीच्या बाजूला ते. आणि आय वॉज अ बिग टाईम मासे लवर. सो मासे खायचे असले की गजाली, गोमंतक, या सगळ्या ठिकाणी. आता मी मासे फक्त खाल्ले, क्वचित खाते, पण घरी खाते. आणि मँगोज अँड सीशेल्सला खाते. मला सांग, वडापाव हे आपलं फूड असं आहे की जे आपण कुठेही गेलो तरी आपण शोधत असतो, पटकन कुठे मिळते. येस. मुंबईतले असे काही अड्डे आहे जिथे वडापाव चांगला मिळतो, जे तुला शेअर करावेसे वाटते? कीर्ती कॉलेजच्या बाहेर तिकडचा वडापाव इज द बेस्ट. चुरा वगैरे असतो तो सर्वात फेमस आहे. कीर्ती कॉलेजचा वडापाव इज द बेस्ट. आणि वन मोर थिंग, थिएटरला मी ऑफकोर्स सिनेमा लवर आहे म्हणून सिनेमा बघायला जातो, भरपूर सिनेमे बघतो. बट मी सिनेमा बघायला जाते विदाऊट पॉपकॉर्न मी कुठलाच सिनेमा बघू शकत नाही. किती सिरियस सिनेमा असू दे, काही असू दे, मला पॉपकॉर्नचा टब लागतो सोबत. वाव. पण हे सॉलिड आहे. ह्याच्यात मध्ये जिऱ्याची पण चव हे लागते, मसाला. मी त्यांना भरपूर मसाला टाकला. आता खाऊन घेऊया, मग बाकीचं पुढच्या याला शूट करूया, चालेल? बधीर झालं. दात आता थोड्याने आपण तोत्रे बोलणार आहोत. सुरुवात गोळ्याने केली आहे, आता बाकीचं अख्खं पुढचं शूट दोन तोत्र्या मुली दोन तोतल्या मुली बोलताना दिसणार आहे. पहिल्यांदा मेघा धाडेला टास्क मध्ये कुणीतरी हरवलंय. प्रणाली मोरे, इसका बदला मैं लेके रहूंगी. पुन्हा एकदा जाऊया बिग बॉस मध्ये. नको, बस. कंटाळा कधीच येऊ शकत नाही मला बिग बॉसचा. फक्त आता पेशन्स नाही, आता खूप मारामारी करेल मी. परत गेली तो. जिंकली. थँक्यू. जिंकली. जिंकली. पहिल्यांदा जसं मेघा म्हणाली तसं
तिला जसं बिग बॉस मध्ये ती टास्क क्वीन म्हणून ओळखली जायची आणि त्याच्यानंतर ही सगळे बरेच जण बोलून दाखवतात आहे की ती जसं खेळायची टास्क तसं कोणी खेळलं पाहिलेलं नाहीये, पण मी खेळले. मला आता बोलता येत नाहीये, पण मी जिंकले. आजचा दिवस तुझा. तुम्ही क्या याद करेगी. आई गं. मी तुला गंडवलंय ऍक्च्युली. मी तुला जिंकवलंय. याची मजा हळूहळू पिण्यात आहे. आता तू माझं तोंड बघ फक्त. मी मजा घेत घेत पिणार आहे. हो. आता आपण याच्यानंतर गरम गरम पाणीपुरी खायला पाहिजे. हा, पाणीपुरी गरम गरम नको, मग थंड थंड. आईसच. गरम रगडावाली पण छान लागते ना. म्हणजे रगडावाली नाही नाही आवडत, आवडत. थंडवाली आवडत. हो, आईस पाणीपुरी. दादा मला गोळा प्रचंड आवडलाय. मी इतक्या वर्षांनी पुन्हा कालाखट्टा खाल्लाय आणि तोही तुमच्याकडे खाल्लाय आणि मला फार आवडलाय. आता मी मेक शुअर करीन की मी 2-3 महिन्यात एकदा तरी येईल तुमच्याकडे. धन्यवाद. है ना. हो, सॅड. अजून असले पाहिजे. ते पण थोडं खरं आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर बोललात. चला मी बघते एखादा गाळा आणि सुरू करते. हा प्रकार खाल्लेला नाहीये मी. काय आहे हा प्रकार? आज जेव्हा 12 वर्षापूर्वी मी यायचे तेव्हा नव्हता हा इकडे. वेगवेगळे प्रकार आलेले आहेत, पण आता आपला एक जुना प्रकार आहे जो आपण पाणीपुरी. तो पाणीपुरी खायला आपण जाणार आहोत. कारण असं खूप क्वचित लोक सापडतील ना ज्यांना पाणीपुरी आवडत नसेल. खूप क्वचित. मला असं वाटतं बायकांमध्ये प्रजाती पृथ्वीवर नाहीये अजून तर ज्यांना पाणीपुरी आवडत. ज्यांना पाणीपुरी आवडत नाही. असं कुणीही नसेल जगात. कुणीच नाही. शोधून आणणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस प्रणाली देईल. वा, एकदम चांगलं. चालेल. द्या द्या, कैरी द्या. द्या, कैरी द्या. मँगो चाट. बाबा, आज काही खरं नाही आपलं. उद्या जेवायची गरजच नाही. 2 दिवसाचा आधीच खाऊन ठेवूया. मला घरी जाऊन मार पडणार आहे आता मुलीकडं. सुख. याला काय म्हणायचं? मँगो चाट. मँगो चाट. सूप आहे, सूप. घे. तोंडाला इतकं पाणी सुटलंय ऑलरेडी. हे भारी आहे. कोकणात गेल्याचं फील आलं इथे उभं राहिल्या. वा, यम्मी. घे. दाद. काय ना होणार घे. हा, तुम्ही पण या. हा, उचला एक. असं चटकारे घेऊन खावंसं वाटतंय. मस्त. याच्यात वेगळेच काय काय मसाले टाकले ना. मसाला इज सो गुड. वाव. हे भारी आहे ना. टू गुड. यम्मी. हा, मसाला बघा माझ्या मँगो वरती. मँगो कमी, मसाला जास्त. टेस्ट करा. ले लो खाओ. ले लो. हा. वा, सुख. काय टेस्टी बनवण्याकरता, एखादी डिश बनवण्याकरता किती मेहनत करतो. 2-2 तास घालवतो त्याच्यामध्ये. हे बघा, कैरी कापली, मसाला टाकला, लिंबू टाकली. याची चव जगात कोणीच बीट करू शकत नाही. बारीक. आता पाणीपुरी. पाणीपुरी भैया, 1 प्लेट पाणीपुरी मॅडम केली. मला मिक्स हवी आहे. आंबट गोड.
मीडियम मीडियम मीडियम. खट्टा मिठा. वा. आईच्या हातची कोणती डिश तुला आवडते? कसली? आईच्या हातची. आईच्या हातचं सगळंच आवडतं. वांग्याचं भरीत. स्पेसिफिक. आणि कळण्याची भाकरी. वा. कसली भाकरी? कळण्याची. म्हणजे नाही कळालं मला. कळणा म्हणजे उडीद आणि ज्वारी मिक्स केलं जातं. त्यात थोड्या मेथ्या टाकल्या जातात हा. आणि मीठ टाकलं जातं. अच्छा. बेस्ट लागते. रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवर जा. मला एक सांग ना, तुझी स्पेशल डिश लोकांना आज रेसिपी सांगायची झाली पटकन, तुझी जी लोकांना तुझ्या घरातल्यांना पण आवडते तू बनवते अशी एखाद्या डिशची रेसिपी सांग. मी चायनीज आता बऱ्यापैकी चांगलं बनवते. पण देसी खायचं झालं तर माझ्या हातचं खरडा. हा. लोक चिकन खरडा किंवा फिश खरडा. हा, मी ठेचा मच्छी खूप छान बनवते. ठेचा मच्छी. माझ्या हातची ठेचा म्हणजे मच्छी. काय प्रकार आहे पण कसा बनवतेस तू? काय नाही, ठेचा करायचा आपण जसा करतो तसा नेहमीचा. माझा मिरचीचा ठेचा करायचा, शेंगदाणे नाही त्याच्यात. मिरचीचा ठेचा करायचा, फिशला लावायचा, मॅरिनेट करून ठेवायचा थोडा वेळ आणि फ्राय करायचा. झाली ठेचा मच्छी. आणि थोडंसं पाणी सोडलं तर तुम्हाला भाकरी बरोबर खायला पण होतं. वाव. मस्त लागतं. त्याला मग रवा मसाला वगैरे ते रवा वगैरे लावायचं नाही काहीच? ओनली रवा फ्राय. हो. मस्त. आणि सलमान खान सरांना आवडलेल्या माझ्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या. कधीच सांगतेस तू मला हे? मी बिग बॉस हिंदीत गेले होते हा. तेव्हा सलमान सरांना माझ्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या आणि आपला मसाले भात खूप आवडला तेव्हा होता. तू तिथे केला होतास तो. आणि तेव्हा मला किचन क्वीनचा टॅग पण मिळाला होता. हो. वाव. पण इथे पण तू जास्तच बनवायचीस ना मराठी बिग बॉस. हिंदीत पण मीच जेवण बनवलं. राहिलं बिग बॉसचं आहे. मगाशी बिग बॉसची अशी चर्चा होती आपण केलेली की आमच्या एका शो मध्ये आपला एक अभिनेता ज्या वेळेला तुम्ही एकत्र होतात पण ते बऱ्याच कलाकारांचं असं म्हणणं पडलं की तू अभ्यास करून गेली होतीस, तुला प्रॉपर टेक्निकली सगळं माहिती होतं कसं काय. मला त्याच्यावर तुझ्याकडनं उत्तर हवं आहे. फर्स्ट ऑफ ऑल टेक्निकली कसं माहिती असू शकेल. माझाही पहिलाच सीझन होता. मी काय आधी बिग बॉस मध्ये जाऊन आले नव्हते. उलट असं म्हणणाऱ्यांनाच टेक्निकल नॉलेज जास्त होतं शोचं. बिकॉज ते मेंबर आहे ना काउंट करायचे. एका मेंबरचा इतक्या मिनिटाचा फुटेज, दुसऱ्या मेंबरचा तितक्या मिनिट, एवढ्या लोकांचा इतक्या मिनिटात. मी कधी हे कॅल्क्युलेशनच केलं नाहीये आयुष्यात. आता सुद्धा जेव्हा 5 मिनिटासाठी आम्ही बिग बॉसच्या घरात गेलो होतो सीझन 6 मध्ये, 5 मिनिटासाठी म्हणजे 1 तासाभरासाठी गेलो होतो. तर तासाभरामध्ये मी दिसली. बिकॉज तो माझा नेचर आहे. मी मार्केट खाते लोकांचं. स्वभाव आहे तो आपला. आपल्याला जन्मजात आपण तसेच तेव्हा आहोत. पण बोललं जायचं ना. हा. तेव्हा पण बोललं पण जायचं. मग हे बघा, माझ्यासाठी वेगळे कॅमेरा सेटअप केलाय का बिग बॉसने? नाही ना. जर 100 कॅमेरे माझ्यासाठी आहे तर 100 कॅमेरे त्यांच्यासाठी पण होते. ओके. जर मी बिग बॉस मध्ये तर तुम्ही बिग बॉस मध्येच होतात. काय माझं बिग बॉस वेगळं आणि तुमचं बिग बॉस वेगळं नव्हतं. एकाच शो मध्ये टास्क मला जो असायचा तोच तुम्हालाही टास्क असायचा. आपण सेम टास्क करायचो. मग एकच टास्क, एकच प्लॅटफॉर्म, एकच शो, तितकेच कॅमेरे. तुम्ही माझ्यावर आरोपच लावू शकत नाही की तुम्हाला फुटेज मिळालं. मला तुम्ही घ्या. बिग बॉसच्या घरात ज्याने त्याने आपलं फुटेज स्वतः घ्यायचं असतं. आता जी विजेती ठरलेली आहे त्यावर तू हॅपी आहे? ऑफकोर्स आहे. त्या पोरीने जीव तोडून खेळली आहे. ती पोरगी जीव तोडून खेळली आहे. डे 1 पासनं. जिंकायचंय तर जिंकायचंय. ठरवून आली होती की जिंकायचंय आणि जिंकली. काय चुकीचं काय मॅनिफेस्ट करण्यात? जर तुम्ही परीक्षेला जाता, एक्झाम द्यायला जाता आणि तुम्ही परीक्षा कुठली नापास होण्यासाठी देता का? तुम्ही सगळेजण एकाच प्लॅटफॉर्मवर आहात. तुम्हाला सेम अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. तिचं सोनं कसं करायचं, संधीचं सोनं कसं करायचं, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे ना. तुम्हाला कोणी पकडून ठेवलंय का? हात बांधून ठेवलंय का? नाही ना. दिसा ना. मी नाही झोपा काढल्या तिकडे जाऊन. ब्लँकेटमध्ये सतत नसायचे मी सतत जागी असायची. मला तर रात्री पण झोप नाही यायची. सतत डोक्यामध्ये उद्या याची भाजी करायची, म्हणजे जेवण काय बनवायचं आहे त्यापासून डोक्यात चालू असायचं. कारण राशन लिमिटेड असतं ना. सो मी रात्री झोपताना पण विचार करायची की उद्या आपण काय बनवूया की सगळं पटपट बनेल, सगळ्यांना होईल. कारण उद्या टास्क पण करायचा आहे, जेवण पण बनवायचं आहे. सो टास्कही करायचा आहे, जेवणही बनवायचं आहे.
सो त्याचा मेळ कसा साधायचा, किंवा आता 2 दिवस बिग बॉस पाणी देणार नाहीये, बिना पाण्याने आपण घरात राहणार आहोत, तर कसं मॅनेज करायचं. सो मलाही तोच मेंदू दिलाय जो तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही कसं जगता या शोला हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. अभ्यास कोण कुठली पुस्तक आहे याच्यावर नवनीत आहे. बरं, जे म्हणतायत ते 3 महिने आधी त्यांनी शो साईन करून ठेवला होता. मी तर शो जाताना म्हणजे लोणावळ्याला ऑन द वे जाताना मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे. पण माझं सिलेक्शनच 4 दिवस आधी झालं बिग बॉस मध्ये. कधी करणार अभ्यास, कुठला अभ्यास, काही अभ्यास बिभ्यास असा काही नसतो. हा, तिथं गेल्यानंतर समोरच्याचा कॉन्फिडन्स डाऊन करण्याकरता आपण थोडं म्हणायचं हा मला तर ऑलरेडी माहिती आहे. हा माहिती आहे. सो समोरचा आधीच घाबरून जातो, अरे यार हिला माहिती आहे, आता काय करायचं, हिला तर जमेल, आपल्याला तर नाही जमणार. पण ती नॅक आहे माझी लोकांना उचकवायची. हा, की बरं मला येतं, तुम्ही तुमचं बघा. आला की मलाही काहीच येत नसेल पण असं दाखवायचं की मला येतं. समोरचा कॉन्फिडन्स खाली, आपला कॉन्फिडन्स वर. मग टास्क आपणच जिंकतो. बरं, तन्वी आणि कुठला एक असा सदस्य असेल या वेळेला ज्याला तुला सपोर्ट करावा असं वाटत होतं की हा जिंकला तरी बाबा ओके, कोण? मला तन्वी आणि राकेश दोघेही खूप आवडत होते. आणि दीपाली ताईचा पण गेम छानच होता. म्हणजे ती बरोबर जिथं तोडायचंय, जिथं जोडायचंय, जोड तोड का राजकारण वो एकदम करेक्ट कर रही थी घर के अंदर. सो तिचा गेम छान होता. आणि त्या घराला बेसिकली ना, त्या घराला तुम्ही आपलं घर मानणं, त्या घराला आपल्या घरासारखं वावरणं. आता तन्वीचा वावर तसा दिसत होता. ती किचनमध्येही दिसायची, ती टास्कमध्येही दिसायची, ती तिचे मुद्दे मांडतानाही दिसायची, ती घरातल्या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व असायची. आता जेव्हा ते एक तिकीट टू फिनाले टास्क आलं होतं त्याच्यामध्ये घरातल्या गोष्टी की या इथं अमुक किती बेड आहे, अमुक जण किती वेळा नॉमिनेट झाला, अमुक जण कोण कॅप्टन नाही झाला, हे सगळं डोक्यात आहे. कारण शोमध्ये तुम्ही जीव ओतलाय तुमचा, त्यामुळे तुम्हाला सगळं इथं फीड आहे, डोक्यात फिक्स आहे तुमच्या, कारण तुम्ही तेवढं फोकस ठेवलाय. सो इट्स ऑल अबाउट फोकस. आणि मग नंतर जेव्हा एखादा खूप अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करतो ना, तेव्हा लोकांना असं वाटतं अरे यार हिला इतकं छान कसं जमलं, आपल्याला जमलं नाही म्हणजे हिचं काही सेटिंग आहे का, असं काही नसतं. तिचा फोकस आहे, तुमचा फोकस नव्हता. तुमचा फोकस मी काय इथं भांडी घासू, मी काय इथं काम करू, हे काय माझं घर आहे का, किंवा एकच जागा एकच सोफा पकडायचा तिथेच अख्खा दिवस बसायचं, असं नसतं. तुम्हाला यत्र तत्र सर्वत्र तुम्ही दिसले पाहिजे शोमध्ये. आणि तो त्याचाच शो आहे. जमतंय तर बघा, जमलं तर शो तुमचा, नाही जमलं तर मग घरी अंडरडत बसा की ही कशी काय जिंकली, ही कशी काय जिंकली, असं नसतं ग. हे बघ, बेसिकली कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही जी कहावत आहे ना, ती बरोबर आहे, अगदी उगाच नाही आहे ती. ज्याला जमून जातं ना त्याच्यावर सगळे डाऊटच करतात. आणि ज्याला जमत नाही तो ज्याला जमलंय त्याला सतत दोष देण्यातच धन्यता मानतो. स्वतःवर विचार करा की आपण कुठे चुकलो, आपण कुठे कमी पडलो, हा पण विचार करा ना. आणि काही कंटेस्टंट, आता फॉर एक्झाम्पल विशाल, किती स्पोर्टिंग स्पिरिट होतं त्याचं, मला ते खूप आवडायचं विशालचं. की तो टास्क हरला जरी ना तरी जिंकणाऱ्याचं कायम कौतुक करायचं की किती छान खेळली ही टास्क, किंवा ही अमुक. आता फॉर एक्झाम्पल तन्वी स्ट्रॉंग होती घरामध्ये प्लेअर, तर तो सांगायचा उघडपणे किती स्ट्रॉंग आहे. बरं, नॉमिनेट तुम्हीच केलं नाही तिला अख्खा सीझनमध्ये 2 वेळा ती नॉमिनेट झाली. नॉमिनेट करण्याची जबाबदारी कोणाकडे होती? तुमच्याकडेच होती ना. तुम्ही तिला स्ट्रॉंग आहे म्हणून नॉमिनेटच केलं नाही. आणि मग ती शेवटपर्यंत जेव्हा आली तेव्हा तुम्ही म्हणाले की ही फेक आहे. मग काढायचं होतं ना तिला घराबाहेर. जर तुम्हाला ती फेक वाटते तर नॉमिनेट करायचं होतं तिला. प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट करायचं होतं. केव्हा ना केव्हा तर बाहेर गेली असती. तुम्ही तिला नॉमिनेट केलं नाही. तुम्हीच तिला मोठं केलं, तुम्हीच तिला शो मध्ये टिकवलं. आणि जेव्हा ती जिंकली तेव्हा ती फेक आहे. असं काय, याला रडीचा डाव म्हणतात. बरं, आता आपण पाणीपुरी जरा किती तू मला सांग, एवढी लहान असताना तू पाणीपुरी खायचीस का? ऑफकोर्स. हो, जमायचं हा करणं. हो. पाणीपुरी हे बघ, पाणीपुरीच्या साईजचं तोंड करायला नाही जमलं तरी ती तोडून मोडून कशी करून आत घुसवायची, पण पाणीपुरी खायची. वा, जगातली प्रत्येक मुलगी आई
आज तक मैंने कभी किसी के सामने हात नाही बस फैलाया. एक ही दे ना, एक ही. पहिल्यांदा मी कोणासमोर हात इथं पसरवते दोनों भी म्हणजे खाली आयुष्यात फक्त एका माणसापुढे मी हात पसरवलाय, पाणीपुरी वाल्याच्या समोर. वरना हे ये भारी होतं, हे भारी. आयुष्यात फक्त पाणीपुरी हा, बाकी मी कधी कोणासमोर हात नाही पसरला. बघ बरोबर आहे का? तुम्ही पण खावा ना मॅडम. हो. मीठा मीठा ऍड करो. ये सिर्फ खट्टा है. मीठा हाँ. वाह. एक मिनट आलू ज्यादा डालो. मी 5 पाणीपुऱ्या पण वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या. एक पाणीपुरी दुसऱ्या पाणीपुरीशी नेहमी अलग असली पाहिजे. वा. टिश्यू दे ना. टिश्यू टिश्यू. हा मस्त. अरे यार, जगात कशाचीच पाणीपुरीशी कशाचीच बरोबरी नाही होऊ शकत. नाही. तुला पाणीपुरी खास तू खावीशी वाटली तर कुठे जातेस? म्हणजे तू आता इथे 12 वर्षाने आली म्हणतेस, पण पाणीपुरी खाल्ली आहेस का बाहेर? बाहेर फार रेअरली खाते मी ऑनेस्टली. आम्ही पाणीपुरी घरी बनवतो. मी स्वतः घरी बनवते. त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे. मी लॉकडाऊन मध्ये जे काय पाण्यापुऱ्या बनवून खाल्ल्या आहे, इतक्या मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी मी लॉकडाऊन मध्ये बनवल्या आहे. कुठल्या प्रकारचे असं? म्हणजे आपण रगडा टाकतो, रवा, हा रगड्यावाली केलेली आहे, नंतर मुगाची मूगवाली, आणि नंतर आता आपण हे जे कालाखट्टा वगैरे असं टाकलं ना, ते पण टाकून मस्त लागते पाणीपुरी. आईस पाणीपुरी. ओ हा. मी हे नवीन प्रकार बघते. याला टॉर्नेडो म्हणतात ना? याला टॉर्नेडो म्हणतात ना? टॉर्नेडो बोलते ना इसको? पोटॅटो ट्विस्टर. इतर देशांमध्ये याला पोटॅटो टॉर्नेडो म्हणतात. टॉर्नेडो. अरे अलग पोटॅटो है क्या? ये अलग ये कौन सा पोटॅटो होता है? पहाड़ी इलाकों में पहाड़ी है भाई, पहाड़ी. वाव. खायचंय का हे? घेऊया? नको, आधी पावभाजी, मग जागा उरली पोटामध्ये तर नवीन काहीतरी. पाणी पिऊया. चल ना आता पावभाजीकडे वळूया. चलो. ज्याचा सुगंध मला जगू देत नाहीये इथं आल्यापासनं. साधारण महिन्यात किती वेळा पावभाजी बनवते? आमच्याकडे महिन्यात ना एखाद वेळेस तर घरी पावभाजी बनते. 100% बनते. आणि मी स्वतः खूप मस्त पावभाजी बनवते. मला छान पावभाजी बनवता येते. हे आमच्या जळगावला ना, सो मला लहानपणीचं सगळ्यात एक काय आठवतं फूड, जे स्ट्रीट फूड म्हणून मी आवडीने खायची, विच वॉज आमच्या जळगावला ना असं अर्ली 2000 किंवा 90sच्या एंडला चायनीजच्या गाड्या लागायला सुरुवात झाली. ओके. आणि एक रत्ना चायनीज म्हणून आमच्या जळगावला होता. रत्ना चायनीज. दॅट वॉज सो फेमस. आणि तिथल्या चायनीजची चव आजपर्यंत ना कुठल्या 5 स्टारमध्ये, ना मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी कुठेच नाही आहे. आजही रत्ना चायनीजचं व्हेज मंचुरियन आणि व्हेज फ्राईड राईस मला आठवला ना, तशी चवच नाही आहे यार. कुठेच नाही आहे. एक नेपाळी काका होते, ते बनवायचे. रत्ना चायनीज त्यांचं होतं आणि त्यांच्याकडे ते चायनीज मिळायचं. मी आत्तापर्यंत जळगावला जेव्हा जात होती तेव्हा तोपर्यंत मी त्यांच्याकडे खात होते. येस. सो तेव्हापर्यंत मी ते चायनीज खायची. सो आमची सगळ्यात आवडीची आणि सगळ्यात लाडकी पावभाजी आलेली आहे. चला, जळगावची अशी स्पेशालिटी काय डिश? जसं आपण नाशिकला तर्री पोहे म्हणतो, नागपूरला वडा भात. जळगावचं वांग्याची भाजी, घोटलेल्या वांग्याची भाजी, वरणबट्टी, खानदेशी वरणबट्टी, वांग्याची भाजी, तिथला मठ्ठा जो प्रत्येक लग्नात तुम्हाला मिळणार. सो मठ्ठा आणि शेवभाजी. हो हा, शेवभाजी. आमच्याकडची शेव. घे ना, सुरू कर. नको, खा तू. खा. हे ना, खा तू आधी. खा. सो मठ्ठा लग्नांमध्ये तो जो काय आंबट गोड मठ्ठा, पुदिना टाकलेला, आणि
वरणबट्टी वांग्याची भाजी ही आमच्याकडच्या प्रत्येक लग्नात बट्टी हा प्रकार काय असतो नेमका? बाफले ना बट्टी मका आणि जाडसर दळलेलं याचं पीठ आपल्या गव्हाचं पीठ जाडसर मक्याचं पीठ थोडासा रवा असं सगळं मिक्स करून ना एक जे मिश्रण बनतं मोठं घट्ट मिश्रण केलं जातं आणि त्याचे गोळे करून मग त्याच्यामध्ये ना धणा पावडर बडीशेप थोडं जिरं असं दरदरीत कुटून टाकलं जातं आणि त्याचं पीठ मळून बाफले बनवून ते वाफवले जातात. अच्छा. आणि मग त्याला वरणासोबत चुरून खाल्लं जातं. सो बेसिकली दाल बाटी आणि वरणबट्टी इज व्हेरी सिमिलर. राजस्थानला गेल्यावर पण मग बोलतात ते दाल बाटी पण आमचं वरण असतं वरणबट्टी. त्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. पण त्याच्यासोबत घोटलेल्या वांग्याची भाजी हवी. कसल्या वांग्याची? घोटलेल्या वांग्याची. काय करतात वांग? हिरवे वांगे असतात ना त्याला लसूण आलं हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरमधनं पिसून घेतलं जातं. मग छान मोहरीची वगैरे फोडणी केली जाते हिंगाची. कढीपत्ता भरपूर टाकायचा त्याच्यामध्ये हा वाटलेली मिरची वगैरे ते सगळं टाकायचं आणि मग वांगी घालायचे आणि प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या मारायच्या आणि मग त्याला घोटून घ्यायचं आणि परत 1-2 मिनिट शिजू द्यायचं. त्याच्यात भरपूर लिंबू पिळायचा आणि असं म्हणजे वांग ही असं खावंसं वाटतंय. वरणबट्टी वांग्याची भाजी आवडत नाही पण इज माय बेस्ट रेसिपी. आमच्या जळगावला ना जळगावला वांग्याचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे आमच्या जळगावचे वांगे GI वांगे आहेत. सो फॉरेन मध्ये जातात आमच्या जळगावचे वांगे. सो ते आमच्याकडे वांग्याच्या भरपूर व्हरायटीज बनतात. भरली वांगी जी सई आहे ना आमची सई लोकूर तिला वांग्याशी नफरत होती. तिच्या आईने एकदा तिला कोंडून ठेवलं होतं 3 दिवस. तिला वांग खायचं नव्हतं म्हणून. पण बिग बॉस मध्ये आल्यावर सई पण आणि शर्मिष्ठा पण दोघीही भरलं वांग खातात ते माझ्या साथचं. त्यांना वांग आवडायला लागलं माझ्यामुळे. बरं तुम्ही तिघी खास आहात एकदम. आता तुमची गट्टी झाली आहे. तुम्ही बाहेरही खूप वेळा जाता फिरायला. आताही मला तर सई आली होती बँगलोरवरून. माझं तिच्याशी बोलणं झालं. थोडं आमची चुकाचूक झाली. ती पटकन येऊन गेली. पण मला सांग तुम्ही तिघी जेव्हा भेटता तेव्हा तिघींना खाण्याची किती आवड आहे आणि तुम्ही काय फरमाईश असते? कालच रात्री मी आणि शमा आणि आमच्या फॅमिली फुल पार्टी मोड मध्ये होतो. काल रात्री आम्ही खूप पार्टी केली. शमाची फॅमिली मी आदित्य आम्ही सगळे. शमाचा बर्थडे होता. सो आम्ही कुठलंच ओकेजन सोडत नाही खाण्यापिण्यासाठी पार्टी करण्यासाठी. अँड वी लव्ह टू एक्सप्लोअर फूड वेगवेगळ्या ठिकाणी. पण तुम्ही काय खाता? तिघींची एक आवडती डिश अशी कोणती आहे? वांग सोडू नका. तिघींच्या ऍक्च्युली खाण्याच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत. कम्प्लिटली वेगळ्या आहे. बट समहाऊ आम्ही एकत्र वेळ सोबत घालवता यावा म्हणून हे करतो. अदरवाईज आमचं जेवणाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे. काल आम्ही सुशी रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. सो मला अजिबातच सुशी आवडत नाही. BKCला. सो मला बिलकुल सुशी आवडत नाही. बट शमाला आवडते आणि इट वॉज हर बर्थडे. सो सुशी खाल्लं काल. नेक्स्ट मंथ माझा बर्थडे. त्याचं प्लॅनिंगही ऑलरेडी झालेलं आहे. बुकिंग झाले एअर तिकीट्स झालेले आहेत. आम्ही एका मस्त जागी जातोय माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सई येणारे बँगलोरहून, शमा येणारे ठाण्याहून, मी येणारे इकडून. सो आम्ही सगळेजण चाललो एका ठिकाणी. कळेलच कुठे जातो. निश्चित आम्ही सोशल मीडियावर सरप्राईज. पण मला सांग तुझ्या हातचं तर त्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात हे आम्ही पाहिलं बिग बॉस मध्ये. पण त्यांना काही बनवता येतं का दोघींना? आणि त्यांच्या हातचं तुला काय खिलवलंय? ही सुगरण आहे आपली शर्मिष्ठा. ती सगळं जे बनवते इतकं कमी इन्ग्रेडियंट मध्ये काहीतरी जे अवेलेबल असेल ते उचलते आणि त्याच्यातनं काहीतरी अमेझिंग बनवते. हो शर्मिष्ठाची ही बाजू माहिती नव्हती मला. बिग बॉस मध्ये तसंच असायचं तिचं. झटपट बनवायची. म्हणून तर शमा आली ना तेव्हा माझा इतका लोड कमी झाला बऱ्याच गोष्टींचा. बिकॉज शी वॉज व्हेरी हेल्पफुल. आणि सई चपात्या लाटण्यात एक्सपर्ट. दिवसाच्या 42-45 चपात्या एकटी करायची. काय बोलते? हो. आणि सईला पण सगळं बनवता येतं जेवण. सई पण सुगरण आहे. छान जेवण बनवते सई. सई आता एकदम रुळली आहे. बाळ संसार आणि हे त्याच्यामध्ये आम्ही पण लेटर एन्जॉय हर फेज. बट येस ती पण लवकर कमबॅक करेल.
तिचं पण आता परवाच आम्ही भेटलो तेव्हा तिचं चाललं होतं. नाही, माझं पण बोलणं झालं आणि मी तिच्या मागे लागली, मला इंटरव्ह्यू दे आणि ती देणारच होती. पण ती बोलली, अगं मी पटकन प्रणाली आली आणि गेली, असं फार वेळ ती नव्हता फक्त माझ्याकडे. काही तासांसाठी मुंबईत आली होती, फक्त काही तासांसाठी. आणि ते काही तास पण आम्ही तुम्ही भेटलो आम्ही. पाणी दीजिए ना. पाणी की बॉटल है? पानी की बोतल दे रहे हैं ठंडी थोड़ा मीडियम से. हा, किती वर्षांनी असा एवढा मोठा तवा आणि या तव्याचा स्मेल किती छान येतो. हे घे. एपिसोड इतका मस्त झाला. आपण लिटरली चौपाटीचा आनंद खाण्याच्या बाबतीत घेतलाय. आता समुद्र आपल्याला जवळून पाहता नाही आलाय, म्हणजे समुद्रात गेलो नाहीये, त्यासाठी तुम्ही मँगोज अँड सिशेल्सला या. एकदम व्हर्जिन बीच बघायला. रत्नागिरीला, मी जिथे माझा युट्यूब चॅनल, मी माझा मँगोज अँड सिशेल्सचा होमस्टे सगळं प्रमोट केलेलं आहे आणि म्हणूनच मी आली आहे. येस येस. चला आता आपण बट खरंच ऍक्च्युली आता ना रिसेंटली मी एक सिनेमा बघितला, कुर्ला टू वेंगुर्ला. तर त्यामध्ये ना एक सीन आहे की म्हणजे ज्यांनी सिनेमा बघितला असेल त्यांना माहितीच असेल. मला ती फिल्म खूप अशी टच झाली मनाला. मॅक्सिमम मुलींना, सगळ्याच नाही, मॅक्सिमम मुलींना शहरातला नवरा हवा. मुंबईकडचा शहरातला नवरा, त्यांना शहराचं मुंबईचं जे काय अट्रॅक्शन आहे. आणि मग ती गावाकडची मुलगी जिच्या अगदी बाहेर अंगणात समुद्र आहे, असा अथांग समुद्र जिच्या बाहेर मागच्या अंगणामध्ये, जसं माझ्या घरी आहे. तिला मुंबईची ओढ आहे आणि जेव्हा ती नवऱ्यासोबत चौपाटीला येते तेव्हा ती एवढी गर्दी बघून थांबवून जाते, घाबरून जाते. तिला समुद्र सोडून सगळं दिसत असतं, माणसांचा समुद्र दिसत असतो, पण खरा समुद्र दिसत नसतो. आणि मग तेव्हा जेव्हा ती परत तिच्या गावी जाते आणि जेव्हा समुद्राचं पाणी तिच्या पायाला स्पर्शून जातं तेव्हा तिचे पाय तिथे त्या गावात थांबून जातात. ती म्हणते, नको मला शहर, माझं गावच. कारण तिच्याजवळ तिथे तिचा स्वतःचा समुद्र आहे. आणि आपण हरवलोय ग इथे. म्हणजे बघ ना, आता इथे तू माणसं बघशील तर समुद्र किती मनमोकळा आनंद घेतोय त्याचा, पण माणसं नाही घेतात. बघ आता प्रत्येकाचं काय सुरू आहे या निसर्गाच्या सानिध्यात. हो, आणि कचरा बघ कसा करतात. कचरा का करतात लोक समुद्रकिनारी. मला खूप राग येतो. असं वाटतं प्रत्येकाला एकाला धरून धरून त्याचा कचरा त्याच्या खिशामध्ये घालून त्यांना म्हणा घरी घेऊन जा. का कचरा करतात लोक, मला खूप राग येतो. आपण ते विकत घेतलंय. हो, आता घेऊन जाऊया. हो, घेऊन जाऊया. दे, मी पकडते. मी भरपेट खाऊन घेतलंय, पण अजून मी प्रणालीकडनं म्हटलं जरा अजून थोडं आलोय तर थोडं वसूल करू म्हणून मी पॅक पण करून घेतलंय. बिकॉज इथं आले आणि तवा पुलाव नाही खाल्ला असं होऊ नाही शकत. पण आता तवा पुलाव काय काय आम्ही खाल्लं ना की तवा पुलावसाठी जागा उरली नाही. सो आता मी घरी जाऊन एकटीने तवा पुलाव खाईन आणि तवा पुलाव खातानाचा फोटो प्रणालीला पाठवेन. पूर्ण जुहू चौपाटीची खाऊ गल्ली आपण फिरलोय. हो, मला वाटतं बऱ्याच पावभाजी खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, राहिलं बघ, कैरी राहिली. अरे हा, कैरी पण आपल्याला घ्यायची. नाही, पोटात जागा नाही आहे आता. चला घरी चला. वापस आएंगे फिर से. सो आज खूप मजा केली आणि खरंच 12 वर्षानंतर मुंबईत राहून जुहू चौपाटीवर येणं. पण खाण्याची खूप मजा झाली आहे. खाण्यापिण्याची इथं रेलचेल आहेच, फक्त समुद्र तेवढा आमच्या वाट्याला जरा कमी आला. बट नेव्हरदलेस आपण एक त्यानिमित्ताने आपण बघ, या प्रोग्रामच्या निमित्ताने ऍटलीस्ट जुहू चौपाटीला आलो आणि प्रॉपर सगळं खाल्लंय. मी पण खूप दिवस केलं नव्हतं असं चौपाटीजवळ. सो या निमित्ताने मी प्रणालीला आत्ताच इन्व्हिटेशन देते की मँगोज अँड सिशेल्सला ये. मग आपण समुद्र किनारी बार्बेक्यू करूया, जिथे फक्त आपण, तू आणि मी
आणि आपला बार्बेक्यू असा सेटअप असेल मस्त. आणि आपण ते एन्जॉय करू आणि Done. तुम्ही पण या आमच्याकडे. आणि खरं तू थँक्यू, तू इथे आलीस. एक तर तू आता एक चेहरा आहेस आणि लोक ओळखतात तुला, कारण हिंदी मराठी दोन्ही तू केलेस. त्या एवढ्या गर्दीत तू आमच्या बरोबर फिरलीस, या खाण्याचा आनंद घेतलास, त्यासाठी तुझे अभिजात मराठी फिल्मीतर्फे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. मला पण खूप मजा आली आणि इतक्या वर्षांनी हे सगळं खायला आणि प्यायला मला मिळालं. वाटतं मी एखाद्या नवीन वहिनीसाठी काम करते, तिथे तुम्ही लोक येताय काही विचार न करता, हे माझ्यासाठी खूप मोठं झालं. हे बॉस प्रणाली बोलवेल आणि आम्ही नाही येणार असं होईल का? थँक्यू बोलवल्याबद्दल आणि खाऊ घातल्याबद्दल.